आषाढी एकादशी जवळ आली आहे आणि या एकादशीला साबुदाणा वरेचं मऊसूत असं थालीपीठ नक्की तुम्ही करू शकता। त्यासाठी साबुदाणा 2 तास भिजत घातला होता आणि तो छानपैकी मऊ असा भिजलेला आहे, तुम्ही बघू शकता। त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा एक उकडलेला बटाटा। 1 वाटी साबुदाण्यापासून साधारण आपल्याला मीडियम साईजचे 6 थालीपीठं बनतात। त्यामध्ये आपल्याला 2 चमचे दाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे। इथे जिरं घालून घ्यायचं, काही काही उपवासाला चालत नाही, स्किप केलं तरीही चालेल। वरई मी इथे 1 तासभर भिजत घातलेली होती, ती आणि मिरची आपण मिक्सरला छानपैकी बारीक वाटून घेणार आहोत, तेही यामध्ये घालून घ्यायचं आहे। अतिशय साधा सोपा मस्त पोटभरीचा पदार्थ आहे, नक्की करून बघा ही रेसिपी। चवीनुसार मीठ घालून घेऊयात, भरपूर अशी धुवून चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊयात। सगळं साहित्य छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय तर आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा। इथे 1 ते 2 चमचे पाण्याचा शिपका घालून घ्यायचा आहे आणि मऊ असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर थालीपीठं बनवायला घेणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता मस्त असं हे गोळा तयार झाला आहे। 10 मिनटं झाकून ठेवूयात। 10 मिनटानंतर एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि पाण्याचा हात लावून लावून आपण थालीपीठं थापून घ्यायची आहेत। अगदी सगळ्यांना आवडतील अशीच ही थालीपीठं बनणार आहे, नक्की करून बघा ही रेसिपी। रेसिपी आवडली असेल तुमच्या फ्रेंड्सबरोबर नक्कीच शेअर करा। अशा पद्धतीने मी थालीपीठ थापून घेतलेलं आहे। तव्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। डिटेल रेसिपी चॅनलवरती आहे, नक्की व्हिजिट करा। अशाच छान छान रेसिपीसाठी आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर फॉलो करा। आता झाकण घालून हे थालीपीठ 3 ते 4 मिनटं ठेवायचं आहे। मस्त वाफ आलेली आहे आणि आपल्याला हे उलटून सुद्धा घ्यायचं आहे आणि त्याच्या दुसऱ्या बाजूनी सुद्धा आपल्याला खरपूस असं हे भाजून घ्यायचं आहे। अप्रतिम सुगंध सुटला आहे, नक्की करून बघा। थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे, याचा आस्वाद मी दह्याबरोबर घेणार आहे। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।